प्रश्न पहिला, दी सॉईल वॉज मॉइस्ट ॲज देअर वॉज लिटल ट्रेन द डे बिफोर. आता या प्रश्नामध्ये इथे लिटल एक ॲडजेक्टिव्ह आला आहे आणि लिटल या ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो नॉट मच, म्हणजे खूप जास्त प्रमाणात नाही, आणि हा एक निगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे अ लिटल हा सुद्धा एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि याचा अर्थ होतो सम, म्हणजे काहीतरी प्रमाणात, आणि हा एक होकारात्मक विशेषण म्हणजे अफर्मेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आता दिलेल्या प्रश्नामध्ये पावसाळ्यामुळे माती ओली झाली, म्हणजे काहीतरी प्रमाणात पाऊस आला त्यानंतरच माती ओली झाली याचा असा भावार्थ आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये लिटल या ॲडजेक्टिव्हच्या ऐवजी अ लिटल ॲडजेक्टिव्हचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी येईल, दी सॉईल वॉज मॉइस्ट ॲज देअर वॉज अ लिटल ट्रेन द डे बिफोर. शब्दार्थ बघू. सॉईल एक नाऊन आहे, याचा अर्थ माती, जमीन किंवा मातीचा वरचा थर असा होतो. सेकंड, मॉइस्ट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ दमट किंवा ओलसर असा होतो. तिसरा, देअर एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ या क्षणी, तेथे किंवा त्या ठिकाणी या अर्थाला आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे शेवटचा, बिफोर या शब्दाला आपण जेव्हा ॲडवर्ब म्हणून वापरू त्यावेळेस त्याचा अर्थ पूर्वी किंवा आधीच्या किंवा मागे या अर्थ आपण याला वापरू शकतो. सेकंड क्वेश्चन, दे आर अ पॉलिटिकली इम्पॉर्टंट फॅमिली, वन ऑफ हिज सिस्टर इज अ मिनिस्टर अँड द अदर इज मॅरिड विथ अ मिनिस्टर. आता जेव्हा केव्हा वाक्यामध्ये मॅरिड क्रियापद येईल, मॅरिड या क्रियापदाच्या पुढे प्रेपोजिशन टूचा वापर होतो, पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे विथ प्रेपोजिशन आला आहे, म्हणून विथ या प्रेपोजिशनला रिप्लेस करून टू लिहावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, दे आर अ पॉलिटिकली इम्पॉर्टंट फॅमिली, वन ऑफ हिज सिस्टर्स इज मिनिस्टर अँड द अदर इज मॅरिड टू मिनिस्टर. मॅरिड टू म्हणजे मॅरिड या क्रियापदानंतर नेहमी टू प्रेपोजिशन अभय येतं, हे लक्षात ठेवा. शब्दार्थ बघू. मॅरिड एक वर्ब आहे, याचा अर्थ वैवाहिक किंवा विवाहित असा होतो. त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ महत्त्वाचा होतो. त्यानंतर मिनिस्टर एक नाऊन आहे, याचा अर्थ अमात्य किंवा शासकीय खात्याचा मंत्री या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर विथ एक प्रेपोजिशन आहे, याचा अर्थ सह किंवा च्याबरोबर या अर्थी याला आपण वापरू शकतो. पाचवा, अदर एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ भिन्न, याशिवाय किंवा दुसरा या अर्थी याला आपण वापरतो. आणि शेवटचा टू एक प्रेपोजिशन आहे, याचा अर्थ ला किंवा च्याकडे असा होऊ शकतो. तिसरा, बँक्स वर डेव्हलप टू कीप पीपल्स मनी सेफ अँड टू मेक इट अवेलेबल वेन दे नीड इट. आता या प्रश्नामध्ये टू कीप एक इन्फिनिटिव्ह आहे आणि त्याचप्रमाणे टू मेकसुद्धा एक इन्फिनिटिव्ह आहे, आणि जेव्हा केव्हा दोन इन्फिनिटिव्ह बट, ऑर, दॅन, अँड, एक्सेप्ट या कंजक्शनद्वारे जोडले जातील तेव्हा या कंजक्शननंतर क्रियापद सामान्य रूपात येतो, इन्फिनिटिव्ह फॉर्ममध्ये येत नाही. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये अँड या कंजक्शननंतर इथे इन्फिनिटिव्ह आलेला आहे, म्हणून या टूला रिमूव्ह करावं लागेल आणि वाक्यरचना अशी असेल, बँक्स वर डेव्हलप टू कीप पीपल्स मनी सेफ अँड मेक इट अवेलेबल व्हेन दे नीड इट. लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा हे कंजक्शन वाक्यामध्ये येतील, ज्या कंजक्शनच्या अगोदर जर इन्फिनिटिव्ह असेल तर या कंजक्शननंतर क्रियापद सामान्य रूपामध्ये येतो, इन्फिनिटिव्ह फॉर्ममध्ये येत नाही. म्हणून या ठिकाणी आपण टू मेकच्या ऐवजी फक्त मेक क्रियापद लिहिलं आहे आणि टूला रिमूव्ह केला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. डेव्हलप एक वर्ब आहे, याचा अर्थ विस्तार किंवा विकसित करणे असा होतो. त्यानंतर कीप एक वर्ब आहे, याचा अर्थ ठेवणे किंवा सांभाळ करणे या अर्थी आपण याला वापरतो. तिसरा, सेफ एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ सुरक्षित किंवा निर्धेक असा होतो. चौथा, अवेलेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ उपलब्ध असा होतो. चौथा प्रश्न, ही वॉक टिल दी एंड ऑफ द स्ट्रीट. आता टिल या शब्दाचा वापर प्रेपोजिशन आणि कंजक्शन अशा दोन्ही प्रकारे होतो आणि याचा अर्थ होतो अप टू द टाईम ऑफ किंवा अनटिल, जोपर्यंत किंवा पर्यंत मराठीमध्ये, आणि हा एक काळदर्शक शब्दयोगी वे आहे. त्याचप्रमाणे टू या प्रेपोजिशनचा वापर एक पर्टिक्युलर डायरेक्शन इंडिकेट करण्याकरिता होतो आणि हा एक दिशादर्शक प्रेपोजिशन आहे. आता दिलेल्या प्रश्नामध्ये एखादा व्यक्ती म्हणजे हा जो एक व्यक्ती आहे तो जेव्हा रस्त्याने चालला तेव्हा काहीतरी एक विशिष्ट डायरेक्शनने चालला असेल, म्हणून दिशा दर्शवण्याकरिता या ठिकाणी टिल या प्रेपोजिशनच्या ऐवजी टू या प्रेपोजिशनचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, ही वॉक टू द एंड ऑफ द स्ट्रीट. शब्दार्थ बघू. वॉक एक वर्ब आहे, याचा अर्थ भ्रमण किंवा पायी चालणे होतो, आणि टिल एक प्रेपोजिशन आहे, याचा अर्थ पर्यंत किंवा तोपर्यंत या अर्थी आपण याला वापरतो.
आणि तिसरा एंड एक नाऊन आहे, याचा अर्थ अंत, शेवट किंवा समाप्ती या अर्थी आपण याला वापरतो. आणि स्ट्रीट एक नाऊन आहे, याचा अर्थ गल्ली किंवा शहरातील रस्ता असा होतो. प्रश्न 5वा, ही इज कॅपेबल टू डू दिस वर्क विदिन दी स्टिप्युलेटेड पिरियड. आता वाक्यामध्ये जेव्हा केव्हा कॅपेबल ॲडजेक्टिव्ह येईल, कॅपेबल ॲडजेक्टिव्हनंतर शब्दयोगी वे ऑफ येतो आणि त्याच्यानंतर क्रियावाचक नाम येतो. क्रियावाचक नाम का असते, याला इंग्लिशमध्ये जेरंड म्हणतात. आणि जेव्हा केव्हा क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण ING फॉर्म लावू तेव्हा शब्दाचा जो स्ट्रक्चर तयार होतो त्याला आपण जेरंड फॉर्म असे म्हणतो. म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये कॅपेबलच्या नंतर ऑफ शब्दयोगी वे येईल आणि त्याच्यानंतर क्रियावाचक नाम म्हणजे डुईंग येईल. वाक्याची रचना अशी असेल, ही इज कॅपेबल ऑफ डुईंग दिस वर्क विदिन दी स्टिप्युलेटेड पिरियड. लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा वाक्यामध्ये कॅपेबल क्रियापद येईल त्याच्यानंतर प्रेपोजिशन ऑफ येतो आणि त्यानंतर क्रियावाचक नाम येतो. शब्दार्थ बघू. कॅपेबल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ समर्थ किंवा प्रतिभाशाली होतो. त्यानंतर विदिन एक प्रेपोजिशन आहे, याचा अर्थ च्या आत किंवा अवधीच्या आत या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर स्टिप्युलेटेड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ करार झालेला किंवा ठरलेला असा होतो. आणि शेवटचा पिरियड एक नाऊन आहे, याचा अर्थ अवधी, मुदत किंवा काळ असा होतो.